हॅलो स्टुडंट, इयत्ता 11वी वाणिज्याच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयात आज आपण प्रकरण क्रमांक 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज या घटकावर चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण घटनापत्रातील विविध कलमे या भागात पहिले 2 कलम, नाव कलम आणि कार्यालय कलम याविषयी माहिती घेतली, अभ्यास केला. आज आपण त्याच्या पुढील कलम, उद्देश कलम याचा अभ्यास करणार आहोत. उद्देश कलम घटनापत्रातील सर्वात महत्वाचे कलम उद्देश कलम. जसं आपण आपल्या जीवनात म्हणतो, भेटल्यानंतर मित्र विचारतात एकमेकांना, तू भविष्यात काय प्लॅनिंग केलेले आहे, काय करिअर ठरवलेले आहेत, म्हणजे उद्देश काय. उद्देश खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील ध्येय काय आपण असं विचारत असतो व्यवहारात. त्या दृष्टिकोनातून कंपनी स्थापन करायची, मग त्याचा उद्देश काय, कशासाठी कंपनी स्थापन करायची, कोणत्या उद्देशाने कंपनी स्थापन करायची, कंपनी स्थापनेचा उद्देश काय, कंपनी स्थापन करून कोणता व्यवसाय करायचा, तो कशा पद्धतीने करायचा, हे सर्व उद्देश आणि उद्दिष्टे ही या कलमात दिलेली असतात. म्हणून सर्वात महत्वाचा कलम, घटनापत्रातील सर्वात महत्वाचे कलम म्हटल्यात असते उद्देश कलम. जर उद्देशच नसेल तर काय, आपल्याला दिशा मिळणार नाही. जसं आपण म्हणतो, काही ठरवलंच नसेल तर काय दिशा मिळेल का आपल्याला, नाही मिळत. तसंच कंपनीचा जर उद्देशच निश्चित नसेल व्यवस्थित, तर कंपनीचं कामकाज व्यवस्थित होणार नाही. म्हणून उद्देश कलमात कंपनीचा स्थापनेचा उद्देश यात दिला असतो. त्यात मुख्य उद्देश काय आहे कंपनीचा, आणि त्यासोबत मग इतर कोणती उद्दिष्टे कंपनीला ठरवावी लागतात, त्यासाठीची सर्व माहिती उद्देश कलमात दिलेली असते. मुख्य उद्देश व त्यासाठीची क्रिया. जसं आपण ठरवलंय, समजा मला सीए व्हायचंय कॉमर्समध्ये, मग सीए होण्यासाठी सीए ची डिग्री घ्यायची आहे, त्यासाठी विशिष्ट प्रोसेसमधून जावं लागेल. ते मुख्य ध्येय काय, सीए. त्यासाठी विशिष्ट टप्प्यातून जावं लागेल, ती आली त्याच्यासाठीची क्रिया, ध्येय आणि उद्दिष्टे. प्रवर्तकांना कंपनीची व्यावसायिक उद्दिष्टे ठरवण्याचा अधिकार, परंतु त्यासाठी कंपनी कायद्यातील मर्यादांचा सुद्धा विचार करावा लागतो. प्रवर्तकांना कंपनीची उद्दिष्टे ठरवण्याचा अधिकार असतो, परंतु त्यासाठी कंपनी कायद्यातील काही उद्दिष्टे आहेत, काही मर्यादा दिल्या आहेत कंपनीने, त्यांचा वापर करून उद्दिष्टे ठरवावी लागतात. प्रथम, कंपनीची उद्दिष्टे बेकायदेशीर असता कामा नये. बेकायदेशीर, उदाहरणार्थ लॉटरीचा व्यवसाय, चोरी करणे, हे कंपनीचं उद्दिष्ट असता कामा नये. तसेच कंपनीची उद्दिष्टे कंपनी कायद्याच्या विरोधात सुद्धा असू नये. कंपनी कायद्यात दिलेली माहिती वेगळी आणि उद्दिष्टामध्ये दिलेली माहिती वेगळी. कंपनी कायद्याच्या विरोधात जाऊन उद्दिष्ट ठरवता कामा नये. तसेच कंपनीची उद्दिष्टे ही सरकारी धोरणाविरुद्ध उद्दिष्ट असू नयेत. सरकारची धोरणे काय, सरकारने काय धोरणं ठरवलेली आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास प्रवर्तकांनी करायला पाहिजे. त्यानंतर कंपनीची उद्दिष्टे ठरवायला पाहिजे. सरकारी धोरणाला अनुसरूनच उद्दिष्ट ठेवली पाहिजे, धोरणाच्या विरुद्ध असायला नको. तसेच जनहित विरोधी कंपनीची उद्दिष्टे असू नयेत, जेणेकरून त्यातून जनतेचं हित जोपासलं गेलं पाहिजे. जनतेच्या हितावर गदा येईल असं उद्दिष्ट कंपनीचं स्थापनेचं असायला नको. संयोगजन्य क्रिया आणि परिणामी क्रिया म्हणजेच काय, मुख्य उद्दिष्ट, मुख्य ध्येय आणि त्या संबंधित
इतर उद्दिष्टे, मुख्य क्रियाशी संबंधित इतर परिणामस्वरूप केल्या जाणाऱ्या क्रिया, मुख्य गोल, मुख्य ध्येय आणि त्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी इतर उद्दिष्ट आपण जसं ठरवतो त्या दृष्टिकोनातून संयोगजन्य म्हणजेच काय मुख्य क्रियांशी संबंधित, नंतर परिणामी मुख्य क्रियांचे परिणाम स्वरूप ठरवलेल्या उद्दिष्टे, म्हणजे ध्येयासाठी ठरवलेली उद्दिष्टे थोडक्यात. पुढे अधिकारबाह्य सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा वायर्स. अधिकारबाह्य म्हणजे काय? अधिकाराच्या बाहेर जाऊन. मग कंपनीला घटनापत्रानुसार अधिकार मिळत असतो. मग कंपनीने अधिकाराचा वापर करायला पाहिजे, परंतु घटनापत्राच्या अधीन राहूनच वापर करायला पाहिजे, कायद्याच्या अखत्यारीत राहूनच. परंतु घटनापत्राच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन कंपनीने काही कृत्य केलं असेल तर तो काय होत असतो? अधिकारबाह्य कृत्य म्हटल्यात असते. ती कृती काय म्हटल्यात असते? अधिकारबाह्य कृती, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा वायर्स. त्याला म्हटलं असतं कंपनीचे कायद्याच्या भाषेत अधिकारबाह्य सिद्धांत, अधिकारबाह्य कृती. मग अधिकारबाह्य कृती केली कंपनीने तर त्याचा परिणाम काय होणार? त्या कृतीला शून्य महत्व असतं. अधिकारबाह्य कृती केली कंपनी तर त्याला काय असतं? शून्य महत्व असतं. जसं कंपनी आणि काही व्यक्ती, इतर व्यक्तींमध्ये जर काही विवाद झाले असतील, वाद झाले असतील, अशा वेळेस कंपनी दावा दाखल करू शकत नाही. कंपनीने काही कर्ज दिलं असेल बाहेरच्या व्यक्तींना, त्यावेळेस सुद्धा कंपनीला तो या या परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडून वसुली करता येत नाही, अधिकार असत नाही, शून्य महत्व. म्हणजे या ठिकाणी कंपनीचं नुकसान आहे. कंपनी दावा दाखल करू शकत नाही, कर्जाची वसुली कंपनीला करता येत नाही. दुसरं आहे त्याचा परिणाम, अधिकार बाह्याचं कार्य केलं, अधिकार वापरले तर ते निरर्थक ठरतात, कंपनीला बंधनकारक ठरत नाही. तसेच अधिकाराबाहेर जाऊन संचालकाने काही पैसा खर्च केला असेल, अशा वेळेस ते संचालकाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात असते. कंपनीच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन संचालकांनी पैसा खर्च केला असेल, कंपनीचा संपत्तीचा दुरुपयोग केला असेल, त्यावेळेस तो अधिकाराच्या बाहेर जाऊन खर्च केल्यामुळे तो त्या वेळेस कंपनी संचालकाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरत असते. कारण संचालकांनी कंपनीच्या संपत्तीचा उपयोग करायला पाहिजे, परंतु दुरुपयोग करायला नको. अधिकाराच्या बाहेर जाऊन कृत्य कंपनीच्या संचालकाला सुद्धा करता येत नाही. अशा वेळेस संचालकाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात असते. चौथे, कंपनीला अधिकारबाह्य कृतींपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. जर एखादी कंपनी अधिकारबाह्य कृती करत असेल, अशा वेळी त्या कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्यानुसार अंमलबजावणी व्हायला पाहिजे नियमांची, यासाठी सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. न्यायालय सभासदांना अधिकार देऊन त्यानुसार सभासद कंपनीला अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी प्रेरित करू शकते, जेणेकरून त्यातून कोणत्याही घटकाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात असते. म्हणजेच अधिकारबाह्य कृतीचा परिणाम हा कंपनीला फायदेशीर नाही, त्यातून कंपनीचे नुकसान होत असते. आता अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश काय? उद्देश कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापनात शिस्त निर्माण करता येते. अधिकारबाह्य सिद्धांतानुसार कंपनीच्या वित्तीय व्यवस्थापनात शिस्त, वित्तीय व्यवस्थापन खूप महत्वाचा भाग आहे कंपनीमध्ये. वित्त खूप महत्वाचा भाग आहे. कोणत्याही व्यवसायात वित्त म्हणजे फायनान्स असं म्हटलं असतं. फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ बिझनेस. जसं आपल्या शरीरासाठी रक्त आवश्यक असतं, तसं बिझनेससाठी, व्यवसायासाठी फायनान्स, वित्त पुरवठा, वित्त खूप महत्वाचा असतो भाग. मग त्याच्यात शिस्त महत्वाची आहे, त्याचा योग्य उपयोग व्हायला पाहिजे, जेणेकरून कंपनी मार्फत कुठल्याही घटकांचे नुकसान होता कामा नये. कंपनीच्या व्यवसायामार्फत सर्वांचे हित साधलं गेलं पाहिजे. या उद्देशाने कंपनीने जर वित्ताचा म्हणजे पैशांचा, निधीचा योग्य वापर केला
तर त्यातून आपोआपच सर्वांचं हित साधलं जाईल. म्हणून वित्तीय व्यवस्थापनात शिस्त निर्माण करण्यासाठी हा उद्देश आहे सिद्धांताचा. संचालक कारभारावर नियंत्रण ठेवता येतं. संचालकांना अधिकार दिले असतात. कंपनीचे भागधारक किंवा सभासद आपल्याला माहिती आहे कंपनीचा व्याप मोठा असतो, भागधारकांची संख्या खूप मोठी असते. सार्वजनिक कंपनीत सुद्धा भागधारकांची संख्या, सभासदांची संख्या खूप मोठी असते. त्यांना प्रत्येक वेळेस कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणं शक्य नसतं. अशा वेळेस त्यांनी आपल्यातून आपले प्रतिनिधी निवडले असतात, ते म्हणजे संचालक असतात. ते संचालक कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवत असतात आणि त्यांच्या मार्फत कंपनीचा कारभार व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. यासाठी त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी की जेणेकरून त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करता कामा नये, यासाठी सुद्धा या सिद्धांताचा उद्देश आहे. भागधारक, धनको व गुंतवणूकदार यांच्या हितरक्षणातून कंपनीच्या कारभाराला योग्य वळणातून विश्वास निर्मितीसाठी सुद्धा याचा उद्देश आहे. जर कंपनीने शिस्त पालन केलं, म्हणजेच योग्य वित्ताचा वापर योग्य केला, संचालकांनी अधिकाराचा योग्य उपयोग केला कंपनीच्या हितासाठी, सर्वांच्या हितासाठी, कंपनीशी संबंधित असतात व्यक्ती, भागधारक, धनको म्हणजेच कर्ज देणारे, भागधारक म्हणजे ज्यांनी भाग खरेदी करून कंपनीत भांडवल गुंतवणूक केलेली आहे, धनको म्हणजे ज्यांनी कंपनीला कर्ज पुरवठा केलेला आहे, गुंतवणूकदार ज्यांनी कंपनीत गुंतवणूक केलेली आहे, भागधारक किंवा ठेवीदार म्हणजे सर्वांचं हितरक्षण कंपनीत गुंतलेलं असतं. अशा वेळेस जर सिद्धांताचा अधिकार बाह्य कृती करून या सर्व घटकांचं जर हितरक्षण नाही झालं तर कंपनीचा विश्वास बाह्य जगात राहणार नाही. या दृष्टिकोनातून कंपनीच्या कारभारातून योग्य वळणातून विश्वास निर्मिती समाजात झाली पाहिजे, जेणेकरून कंपनीचा व्यवसाय हा दीर्घकाळ चालणारा असल्यामुळे तो दीर्घकाळ चालला पाहिजे. तरच व्यवसायातून कंपनीचा विकास होईल आणि त्यातून शेवटी देशाचा विकास होईल. म्हणून कंपनीच्या उद्देश हा घटनापत्रकातील उद्देश हा महत्वाचा भाग आहे की जो डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा वायर्स म्हणजे अधिकार बाह्य उद्देश नको. मग आता उद्देश कलमात बदल करायचा, समजा कंपनीला आपल्याला माहिती आहे कंपनी चालवायची व्यवस्था आहे, संस्था आहे, ती एका व्यवस्थेतून चालत असते, सिस्टीमने चालत असते. कुठल्याही व्यवसायाला आपला विकास करणं आवश्यक असतो किंवा टिकवणं आवश्यक असतं. मार्केटमध्ये स्पर्धा असते, स्पर्धेमध्ये कंपनीचं अस्तित्व टिकवणं महत्वाचा भाग असतो. अस्तित्वासाठी कंपनीला किंवा कंपनीचा विकास करायचा आहे, त्यासाठी कंपनी आपल्या उद्देशात बदल करू शकते. जसं आपण आपल्या उद्देशात बदल करत असतो वेळोवेळी, परिस्थितीनुसार ध्येय ठेवत असतो आपण, परंतु काही वेळेस आपण परिस्थितीनुसार पण बदल करत असतो. तसंच कंपनीला सुद्धा त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे, विकास करायचा आहे, तर उद्देश बदल करणं आवश्यक असतं किंवा कंपनी करू शकते. त्यासाठी बदल करण्यासाठी कंपनीला सामान्य सभेत विशेष ठराव संमत करणं आवश्यक असतं. विशेष ठराव म्हणजे आपल्याला माहिती 3/4 75% बहुमत असणं आवश्यक असतं आणि तो ठराव पास करायचा, संमत करायचा, त्याची नोंदणी करायची नोंदणी अधिकाऱ्याकडे. नंतर कंपनी आपला विकास करू शकते. म्हणजे कंपनीला अस्तित्व टिकवायचं आपल्या मार्केटमध्ये किंवा आपला विकास करायचा तर कंपनी आपल्या उद्देशात बदल करू शकते. जसं उदाहरणार्थ समजा कंपनी ही 2 व्हीलरचं प्रोडक्शन करते, दुचाकीचं प्रोडक्शन करते, त्यासोबत कंपनीला आपला विकास करायचा तर कंपनी 4 चाकी गाड्यांचे सुद्धा उत्पादन करण्याचा बदल आपल्या उद्देशात करू शकते, जेणेकरून 2 व्हीलर मार्फत कंपनीला जे उत्पन्न मिळते, अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी, कंपनीचा विस्तार होण्यासाठी, विकास होण्यासाठी कंपनी 4 व्हीलरचे सुद्धा उत्पादन करू शकते, 4 चाकी गाड्यांचे सुद्धा उत्पादन करू शकते. पण केव्हा? जेव्हा उद्देश कलमात बदल केला असेल तर. उद्देश कलमात बदल करून घेऊन कंपनीने ती संमती घेऊन नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवून कंपनीने जर आपल्या व्यवसायाला विस्तार केला असेल, अस्तित्व जर ठेवलंच आणि त्यासोबत विकास करण्यासाठी प्रयत्न केला असेल तर तो अधिकाराच्या बाहेर जात नसून अधिकारानुसारच उद्देश ठेवलेला आहे असं म्हटलं असतं. म्हणून कंपनीने जो उद्देश ठरवलेला आहे कलमामध्ये, उद्देश कलमामध्ये घटनापत्रातील सर्वात महत्वाचा कलम उद्देश कलम, त्यानुसारच कंपनीने आपलं वाटचाल करायला पाहिजे, तरच कंपनीचं अस्तित्व टिकून राहील आणि विकास सुद्धा होत राहील. किंवा विकास करायचा असेल तर कंपनीने आपल्या उद्देश कलमात कायदेशीरित्या बदल करून घ्यायला हवा. त्या दृष्टिकोनातून घटनापत्रातील
अत्यावश्यक आणि महत्वाचं कलम म्हणजे उद्देश कलम आपण आज अभ्यासले. ओके.